देवळाली प्रवरा नगर परिषदेने नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गुंजाळ नाका या दरम्यान सुमारे 2 किलोमीटर परिसरात लाखो रुपये खर्च करून बसवलेल्या स्ट्रीट लाईट पोलच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झालाय। महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे हे पोल काढण्यात येत असताना त्याची जबाबदारी कोणाची, ते कोठे जमा केले जात आहेत आणि त्याचा अधिकृत हिशोब आहे का, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी उपस्थित केला आहे। नगर परिषदेच्या मालकीची मालमत्ता कोणाच्या ताब्यात जात आहे, पोल काढण्याचं काम कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे आणि त्याची नोंद नगर परिषदेकडे आहे का, याची माहिती मिळणे गरजेचं आहे, अशी मागणी ढूस यांनी केली। तसेच मुख्याधिकारी फोन उचलत नसल्याने या गंभीर विषयाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नसल्याचं सांगत ढूस यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे निपक्ष चौकशीची मागणी केली। नगर परिषदेच्या मालमत्तेचे संरक्षण करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान नगर मनमाड महामार्गाच्या कामाला वेग आला असून स्ट्रीट लाईट पोल हटवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे या पोलाचे पुढे काय होणार, नगर परिषद प्रशासन या आरोपांना काय उत्तर देणार आणि मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी या प्रकरणात चौकशीचे आदेश देणार का, याकडे देवळाली प्रवरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। नमस्कार, आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात की देवळाली प्रवरा नगर परिषदेची ही मालमत्ता व्यवहारच पद्धतीने या ठिकाणी आत्ता पडलेली आहे। नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी या नगर मनमाड महामार्गाच्या मधोमध विठमाधव नाका ते गुंजाळ नाका अशा पद्धतीची स्ट्रीट लाईट लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी उभी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये रस्त्याच्या मधोमध केबलही टाकलेली आहे। आम्ही काही दिवसापूर्वी हे पूल अशा पद्धतीने उठून फेकण्यापूर्वी नगर परिषदेला लाईव्ह करून या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न केलेला होता की नगरपालिकेच्या या मालमत्तेला कुणीही वाली नाही। तरीही देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं योग्य समजलेलं नाही, याच्यावरती कुणीही भाष्य केलेलं नाही। त्यामुळे आता आम्हाला असा संशय येतो की यांना याच्यामध्ये काही मिळालेलं आहे का, हा आमचा आरोप आहे। त्यांनी अजूनही याच्यावरती भाष्य करावं। कित्येक लाख रुपयाचे पोल या ठिकाणी उन्मळून टाकण्यात आलेले आहेत। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची कोणतीही माहिती नाही। मुख्याधिकाऱ्यांना फोन केल्यावर मुख्याधिकारी फोन उचलत नाही आणि मग हे पोल आता नक्की कुणाच्या घशात जाणार, हा खडा सवाल या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत। आणि अशा पद्धतीने आम्ही जर काही टीका करण्याचा प्रयत्न केला तर मात्र काही मंडळी लहान मुलांसारखी उत्तरे देऊन या ठिकाणी विनोद करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती कुठंतरी पटण्यासारखं नाही। ही मालमत्ता नगरपालिकेच्या नागरिकांच्या करामधून उभी राहिलेली आहे। आज गुंजाळ नाका ते विठमाधव नाका हे पोल जर उभे करायचे ठरलं तर 50 लाख रुपयापर्यंत खर्च या ठिकाणी येणार आहे। पुन्हा या पोलचं काय होणार आहे, या पोलला कुणी काढलेलं आहे, पुढं टाकणार आहे, कोण वापर करणार आहे, की कुणाच्या घशात जाणार आहे, याचा नगरपालिकेनं या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे।